माऊली खंडागळ्यांचं नेतृत्व आदरणीय आहेत ते आमच्या सर्वांसाठी. त्यांचं नेतृत्व नेहमीच उजवं राहिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून यापूर्व काळात देखील अनेक भागात या भागाचा विकास झालेला आहे. येडगाव हे गाव त्यांच्या मतदारसंघात नव्हतं, परंतु 14 गावांमध्ये येडगाव असल्यामुळे येडगाव त्यांचं विशेष प्रेम आणि या विशेष प्रेमाखातर त्यांचं जे काही आता निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आमच्या सर्व विभागातून त्यांना चांगल्या पद्धतीचं मतदान होईल अशी अपेक्षा आमच्या सर्वांना आहे. आणि ते नक्कीच या निमित्तानं आम्ही त्या मतदानरूपी विश्वासाने दाखवून देऊ. आणि सर्व जनता या निमित्ताने जी काही आहे, सर्वसामान्य दिनदुबळे जे काही लोक आहेत, अगदी कोणी बोलावं आणि माऊली शेटने हजर राहावं अशा पद्धतीचा माणूस म्हणून त्यांच्या जे काही पत्नी असतील, सुविज्ञ पत्नी सन्मान्य जयश्रीताई खंडागळे असतील, त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी जे माधुरीताई निलक आहेत, माजी सरपंच म्हणून त्यांनी वडगाव कांदळेचं कामकाज पाहिलेलं आहे. त्यांचे पती सचिन भाऊ निलक यांचं देखील कामकाज खूप मोठं राहिलेलं आहे. पतसंस्थेत एक चांगल्या पद्धतीचं चेअरमन म्हणून ते त्यांचं कार्य चांगलं आहे. या भागामध्ये शेतकऱ्यांची परंपरा जोपासणारा जो खेळ असेल बैलगाडा शर्यत, त्याचं चांगल्या पद्धतीचं कामकाज अगदी पुणे जिल्ह्यातील सगळ्यात टॉपची जर यात्रा जर कुठं भरत असेल तर ती सचिन भाऊ निलक यांच्या नेतृत्वाखाली भरत असते. त्याच्यामुळं जे काही या पुढील काळात नक्कीच आम्हा सर्वांना विश्वास आहे, सर्व कार्यकर्ते मंडळींना, ते त्यांना संधी दिल्यानंतर या संधीचं नक्कीच सोनं हे दोन्ही आमच्या महिला भगिनी नक्कीच करतील असा विश्वास आमच्यामध्ये आहे. नाही, हे बरोबर आहे, सगळं ठीक आहे. पण तसं जर पाहिलं तर आपला जिल्हा परिषद जो गट आहे, बोरी बुद्रुक ते खोडद, या गटामध्ये माऊली शेठ खंडागळे यांचं गाव आता वगळलं गेलेलं आहे आणि माऊलींचं गाव जे मांजरवाडी आहे ते दुसऱ्या गणात गेले. तर विरोधक कुठंतरी टीका करताना दिसतात की माऊली हे आयात केलेले उमेदवार आहेत, त्यांना स्वतःचं मत नाहीत पण ते उभे आहेत. मग याच्याकडे कसं पाहता तुम्ही? याच्यामध्ये आयात करण्याचा विषय येत नाही कुठं. आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांना आग्रह केला की माऊली शेठ तुमचं गाव जर या मतदारसंघामध्ये नसेल तर काय हरकत नाही, तुम्ही तुमचं आपली जी काही 14 गावं आहेत ती प्रथमतः आंबेगाव तालुक्यामध्ये विधानसभेला असायची आणि एकोप्याने ती गावं त्या टायमाला राहायची आणि त्या गावांचं 14 गावांचं नेतृत्व आदरणीय माऊली शेटने अपूर्व काळात चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं नेतृत्व या निमित्ताने केलेलं आहे. ही सर्व गावं माऊली शेटच्या पाठीमागे उभी आहेत ना, 14 गावं म्हणून. ही 14 गावं एकोप्याची आहे, ती त्यांच्या मागे मागे उभी राहते. आणि तसं पाहायला गेलं तर असं काही नाही, ते काही जुन्नर तालुक्याच्या बाहेरचं मांजरवाडी गाव नाहीये. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर इथं कोणाची दशक्रिया असू द्या, कोणाची मैत असू द्या, कोणाचं सुखाचा कार्यक्रम असू द्या, दुःखाचा कार्यक्रम असू द्यात, माऊली शेठ नेहमी हजर राहतात. शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील अगदी त्यावेळेस देखील ते उपस्थित राहतात. आणि असं काही नाहीये की माऊली शेठ पंचायत समितीला ज्यावेळेस निवडून गेले त्यावेळेस देखील त्यांना येडगाव हे गाव नव्हतं, परंतु येडगाव मधील जे काही कार्यक्रम असतील, कोणाचा सुखाचा कार्यक्रम, कोणाचा दुःखाचा सहभाग असेल किंवा यात्रा असेल, जत्रा असतील, या सर्व ठिकाणी माऊली शेठचं योगदान या पूर्व काळात राहिलेलं आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, या सर्व कार्यामध्ये सहभागी होणारा आमचा हा माणूस आणि कोणाच्याही पाठीवर हात ठेवणारा हा आमचा सर्वसामान्यांचं नेतृत्व आदरणीय माऊली शेठ खंडागळे आहेत. त्याच्यामुळं असं काही नाही की आयात केलेले आहेत. इथून पाठीमागच्या वेळेस येडगाव गाव जरी त्या बोरी गटात नव्हतं, त्यावेळेस ज्यावेळेस माऊली शेठ खंडागळे नेतृत्व पाहत होते त्यावेळेस देखील माऊली शेठने येडगाव मध्ये यायचं कुठं कमी केलं होतं किंवा कुठं बंद केलं होतं? माऊली शेठ हे तालुक्याचं नेतृत्व आहे, त्याच्यामध्ये कुठं न उभे राहू शकतात. असं काही नाही का तुम्ही हा गट या गटामध्ये माऊली शेठचं गाव नाहीये आणि मग या गटामध्ये ते उभे राहू शकत नाहीत. घटनेने अधिकार दिलेला आहे, आपण कुठेही निवडणूक लढवू शकता, असं काही नाही. आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान 2-2 ठिकाणावर लोकसभेला उभे राहतात, मग आम्ही तिथले लोक तसंच म्हणतात का? आदरणीय मोदी साहेब आपल्यासाठी आपल्या देशाचं नेतृत्व त्या निमित्ताने करतात. आपण काय म्हणायचं मग? त्यांनी त्यांच्याच घरच्याच मतदारसंघातून उभं राहायला पाहिजे असं नसतं. ज्या वेळेस तुम्ही या देशाचं नागरिकत्व आहात, तुम्ही घटनेने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे, तुम्ही कुठं नाही उभं राहू शकता. आणि ही जे काही गावं आहेत त्या गटातली ती काही माऊली शेठच्या परिचित गावं अशीच नाहीयेत काही. माऊली शेठ आज आलेत आणि उद्या उभे राहिलेत अशातला काही भाग नाही ना त्याच्यामध्ये. ते इथून पूर्व काळामध्ये या पूर्व काळामध्ये देखील त्यांचं चांगलं नेतृत्व आणि चांगलं कामकाज या सर्व गावांमध्ये राहिलेलं आहे. आता तर जोडीला शरददादा त्यांनी या पूर्व काळात देखील काम केलेलं आहे. दादा आता आमदार आहेत, त्यांना पूर्णपणे खात्री आहे विकास कामांची गंगा हे दोघं जण नक्कीच या मुरगी खोडद गटामध्ये आणतील असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे. नाही, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. पण माऊली शेठ खंडागळे हे उबाटा गटात होते आणि ते आता धनुष्यबाणाच्या चिन्हावरती म्हणजे पुन्हा एकदा धनुष्यबाणाकडे आलेत. पण जे उबाटा गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये काही नाराजगी असेल किंवा काही मतपरिवर्तन होईल असं वाटतंय का तुम्हाला? काय कसं आहे,
हे पहा, शिवसेना ही एकच होती, कुटुंब फुटलं, परंतु मी तुम्हाला एक आश्वासन या निमित्ताने येडगाव मधून देतो की येडगाव मध्ये असं कुठल्या पद्धतीचं वातावरण नाही आणि इथून पुढे देखील नसेल. इथून पाठीमागे देखील नव्हतं. 2024चे आमदारकीचे इलेक्शन काढा तुम्ही, त्याच्यामध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही शिवसेनेचे आमचे जे काही नेते मंडळी असतील, कार्यकर्ते मंडळी असतील किंवा जी शिवसेना असेल, या सर्वांनी एकोप्याने एकत्रितपणे काम केलेलं आहे. आमच्या गावामध्ये तरी तसा काही तशा पद्धतीचा काही प्रकार आम्हाला दिसत नाही आणि तो दिसणार देखील नाही. आम्ही सर्वजण जे काही आपला माणूस आहे जो आपल्यासाठी इथून आहे बघा, वरचे नेते मंडळी ठीक आहे, त्यांच्या पातळीवर त्यांच्या पद्धतीने योग्य असेल, परंतु आम्ही गावामध्ये एक सर्वांनी एकोप्याने ठरवलेला आहे, जो कोणी आपलं नेतृत्व इथून पाठीमागे केलेलं आहे त्याच्याच पाठीमागे आपण सर्वांनी जायचं आणि एखादा नवीन व्यक्ती आणायचा आणि आपल्यावरती त्याचं जर काही आणि तो परत दुसऱ्या पक्षात जाणार. एखादा नवीन व्यक्ती आपल्या पक्षामध्ये आणायचा निवडणुकीपुरता, या दोन्ही शिवसेना सोडून, आणि तो पुढच्या इलेक्शनला परत तिसऱ्या पक्षामध्ये जाणार. त्यापेक्षा आपल्याच माणसाला आपण मोठं केलं पाहिजे ना. जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जरी ते आज उमेदवार नसेल, परंतु मला 100% खात्री आहे सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी माऊली शेठच्या पाठीमागे उभे राहतील असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे. आता तुम्ही एक प्रगतशील शेतकरी आहे, मला शेतकऱ्यांबद्दलचा एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. सध्या जर तसं पाहिलं तर आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये शेतकऱ्यांकरता धावून जाणारा नेमकी नेता कोण म्हणायचं, काळे की खंडागळे? नाही, आता वैभव शेठ काळे यापूर्वी काळात गाव पातळीवरती त्यांचं कामकाज राहिलेलं आहे, परंतु तालुका पातळीवरती आपण जे काही पाहिलं असेल त्याच्यामध्ये माऊली शेठ हे तालुक्यावरचे नेते आहेत, ते नेहमीच या गोष्टीमध्ये उजवे राहिलेले आहेत. मी काही काळे साहेबांना याच्यामध्ये कमी लेखणार नाही, परंतु ते गाव पातळीतून पाठीमागे काम करत होते. त्यांच्याकडे देखील चांगल्या पद्धतीचं युवक राष्ट्रवादी काँग्रेसचं पद होतं, परंतु त्या तुलनेमध्ये माऊली शेठ जितक्या ताकदीने आणि जितक्या प्रखडपणे शेतकऱ्यांविषयी भूमिका मांडतात, तशा ताकदीने इतर नेते देखील त्या निमित्ताने मांडताना दिसत नाहीत आपल्याला. त्याच्यामुळे माऊली शेठचं कामकाज शेतकऱ्यांप्रती देखील उजवं राहिलेलं आहे. काळे साहेबांचं देखील असेल कामकाज, आमच्यापर्यंत माहिती नसेल. नाही, पण बाजार समितीमध्ये काम करत असताना माऊली शेठ खंडागळे आहेत, त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या बाजूने तुमच्या बाजूने काही मदत करताना किंवा काय असं काय प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर? अनेक वेळा ज्यावेळेस टोमॅटोचे निलावाच्या वेळी आम्ही स्वतः डायरेक्ट माऊली शेठला फोन करता. आमची गेल्या वर्षी टोमॅटो आमची देखील होती, लांब लांब रांगांना उभं राहायला लागायचं. आम्ही माऊली शेठला स्वतः फोन करायचो, ते स्वतः त्या तत्परतेने हजर व्हायचे. सकाळी 7 वाजता कधी कधी आम्ही फोन केल्यानंतर, माऊली शेठ हे करून घ्या व्यवस्थित, शेतकऱ्यांनी निलाव पद्धती लावा. चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांचं देखील त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि चांगलं काम करतात ते. अजून एक शेवटचाच प्रश्न मी तुम्हाला विचारून जातो. जे आता ह्या ज्या निवडणुकी आहेत ह्या 10-15 दिवसाचा काळ असतो, पण या काळामध्ये काही मनं दुखवली जातात, काही गटतट निर्माण होतात गावागावांमध्ये. तर हे जे गटतट आहेत ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे निवडणूक झाल्यानंतर त्यांनी एकत्र कशा पद्धतीने यायला पाहिजे, काय करायला पाहिजे? निवडणुका येतात जातात, परंतु गाव, कार्यकर्ते, ग्रामस्थ हे एकाच जागी राहतात. आपली प्रत्येकाला विनंती आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपापल्याला त्याचं आपण काम करायचं. याच्यामध्ये कोणाची मनं दुखावली गेली नाही पाहिजे असा विचार आपण सर्वांनी करावा आणि तशा पद्धतीने केल्यानंतर काही अडचण येणार नाही. आणि तशा पद्धतीची अडचण आमच्या भागामध्ये काही आलेली नाही, एकोप्याने राहतात. असे काही जरी 2 गट जरी असले तरी ज्यावेळेस आमचे धार्मिक काही कार्यक्रम असतील किंवा सुखदुःखाचे प्रसंग असतील त्यावेळेस आम्ही सर्व मंडळी एकोप्याने राहतो. असं काही विषय त्याच्यामध्ये नाही किंवा आम्ही तेच राग आणि रोसवे धरून किंवा हा तो गटाचा आणि तो या गटाचा. सामाजिक आणि जे काही आमचे धार्मिक असेल किंवा सुखदुःखाचा प्रसंग असेल याच्यामध्ये सर्वजण एकोप्याने आम्ही राहतो. त्याच्यामुळे जसे इथून पाठीमागे आपण राहिलेलो आहे त्याच पद्धतीने आपण इथून पुढे देखील राहू, काही अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. धन्यवाद. आपला अमूल्य वेळ तुम्ही आमच्याकरता दिलात आणि जुन्नर टाइम मध्ये तुम्ही बातचीत दिली त्याबद्दल धन्यवाद.